नमस्कार मित्रांनो, मी तुमचा ओमकार पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल वरती. तर आज परत माझ्या आपण ब्लॉग सुरू केलाय. आता तुम्ही म्हणत असाल की एवढे दिवस घरात कुठे होता, तर त्याची एक खूप मोठी लॉंग स्टोरी आहे ती मी तुम्हाला नंतर सांगेन. पण आता आपण आलो आहोत कांदिवलीला. कांदिवलीच्या श्रीचं आगमन आहे. तर तुम्ही आता म्हणत असाल मध्येच कोणतं आगमन, तर जे आपले हे मागी गणपतीचे जे गणपती असतात, तर या गणपतींमधलं एक सुप्रसिद्ध गणपती कांदिवलीचा श्री, तर आज त्याचं आगमन आहे आणि आपण इथे आलो आहोत. तर चला तुम्हाला दाखवतो.
तर मग मित्रांनो आपलं दर्शन झालंय, मस्त बाप्पाचं आगमन वगैरे बघितलंय. तर आता अजून आपण थांबलो असतो पण किलो मूर्ती चालवत नाहीत. किती ऑलमोस्ट 2.5 तास झाले, 3 तास व्हायला आलेले, मूर्ती त्याच जागेवर हलवतच नाही. विचार केला की जाऊ दे, पण दर्शन झालं मस्त पैकी. जाऊया आता घरी. आणि हा, जी मेन स्टोरी तुम्हाला सांगायची होती की मी का एवढे दिवस ऑफ होतो. तर पहिली गोष्ट तर मी थोडा डिसअपॉइंट झालेलो की व्ह्यूजच येत नाही चॅनलला वगैरे, ग्रोथ होत नाही चॅनल. त्यानंतर मग परत माझ्या फोनचा इश्यू झाला की फोनचा कॅमेरा ब्लर झाला. मग ना आता चांगले फोटोज येतात फोन मधून, ना आता चांगले व्हिडिओज येतात. तर मग त्यामुळे पण ब्लॉग्स काढता आले नाही. आणि आता मी विचार केलाय की जाऊ दे, करणारा कसा पण करतो. मग करूया सुरुवात परत. आतापासून रेग्युलर व्लॉग्स येतील, म्हणजे असे काहीतरी फंक्शनल व्लॉग्स येतील. तर करा नक्कीच सबस्क्राईब परत. चला भेटूया पुढे. तर मग आपल्यासोबत होते आपले मित्र पूर्ण या आगमनाच्या दरम्यान. तर आता आपण त्यांना विचारूया की मूर्ती कशी वाटली. तर सांगा. ती खूप चांगली होती. चिंतामणीची वाईफ होती मूर्तीमध्ये. तुला सांगा वाटलं. काय बोलू शकत नाही, बोलणार काय मोठे, एवढी मूर्ती खास झालेली ना, नाव काहीच बोलू शकत नाही, असं शब्दच काय बोलणार. तर ही मूर्ती बनवताना आहे ना, रेश्मा खातून एक लाईन बोललेली की देखो हम द्वितीय नासी न भूतो ना भविष्य याती. ही या लाईनचं डेफिनेशन असं आहे की मी एकटाच आहे, माझ्यासारखा कोण नाहीये आणि नाही बनू शकत, अशी ती ही मूर्ती बनवणार होती. आणि बोललेली की इतिहास रचणार आहे. तर रेश्माताईसाठी फक्त एकच शब्द बोले की देखो हम द्वितीय नासी न भूतो ना भविष्य. ही लाईन तू डिफाईन केली आहे. तुझ्या पप्पांचा तू वारसा म्हणजे वडिलांचा वारसा तू जपलायस आणि हा कांदिवलीचा श्री नावाचा हा इतिहास घडवलाय. बाई खरंच सांगतो, ही मूर्ती 2017 वाली जी चिंतामणीची वाईब होती ती पुन्हा आली आहे. असं वाटत होतं साक्षात चिंतामणी समोर उभा आहे. तर खरंच ब्रिलियंट होती.